आणि विजयाचे शिल्पकार देखील ठरले होते. जाऊया मित्रांनो मॅचकडे. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. एक दर्जेदार मैच आपल्याला पाहायला भेटेल. जीतना है तो हालात से क्या घबराना, क्योंकि जीत के मैदान के अंदर कभी लश्कर देखा नहीं जाता. पहिलाच बॉल आडव्या टप्प्याने खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, पीक अपील पाहायला भेटली. हे पाहायला भेटेल, हे आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल, कारण की मॅच ही रोमांचक स्थितीमध्ये आहे. क्वार्टर फायनलची मॅच. जो जिंकेल तो सेमी फायनल क्रमांक 1 मध्ये पोहोचेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. नारायण 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 हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. दुपारच्या सत्रापर्यंत नारायणची काही एंट्री नव्हती, परंतु जसा त्याला समजलं की क्वार्टर फायनलची मॅच खेळायची आहे, नारायण मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला नॉन स्ट्राईकिंगला आपण पाहू शकाल. रोहित गोलंदाजी ट्रॅकवरती, बॉलर दिनेश. युद्धाला सुरुवात झाली. युद्धाचं बिगुल वाजलेलं आहे. आडव्या पॅटनं खेळण्याचा प्रयत्न. व्हॉट अ बॉलिंग. काय दर्जेदार बॉल आहे. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते, परिश्रम करने से जीत हो जाती है आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. इथे जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला भेटेल. दोन्ही संघाच्या वतीने मी तर म्हणणे अगदी जबरदस्त खेळ. आणि हा विजय मी तर म्हणेन मॅच कोणी जिंकू, हा विजय असेल मानिवलीपाडा चषकाचा. इथे मात्र उडवलाय बॉल स्क्वेअर लेगला, खाली क्षेत्र, विकेंड एरिया. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचे पाठलाग करतील. चेंडू मात्र गेला 4 धावांसाठी. दन 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 करत 4 धावांसाठी चौकार. जिंदगी अपने दम पे मुकम्मल हो पाती है, औरों के कंधे पर तो सिर्फ और सिर्फ जनाजे उठा करते हैं. यूं ही नहीं मिलती है राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. बोला चिड़िया से कैसे बना तेरा आशियाना, बोली चिड़िया भरनी पड़ती है उड़ान बार बार, तिनका तिनका उठाना पड़ता है. हा बॉल आपण डेड बॉल पाहू शकाल. डेड बॉल आपल्याला पाहायला भेटतो. पहा, जास्तीचा वेळ आपण खर्च करू नका, कारण की आपल्याकडे आपण पाहिलं तर बॅड लाईटचा इम्पॅक्ट सामन्यावरती पडू शकतो, कारण की सूर्यदेवता आता मार्गस्थाला चाललेले आहेत. आपण देखील त्यांच्या समवेत चालणं फार गरजेचं असेल. या स्पर्धेचा दुसरा दिवस आपण पाहू शकाल. पावलांचा वापर केला, नारायणनं गॅप शोधली आहे. क्षेत्ररक्षक तिकडे दूरवर येत आहेत आणि चेंडू जाईल 4 धावांसाठी. झन्नाटेदार चौकार. जय मसोबा मोस संघ जर क्वालिफाय झाली तर उद्योगपती निंबोली गावचे अभिषेक केने यांच्या वतीने पूर्ण रेस कोड टी शर्ट विथ ट्रॅक पॅन्ट दिली जाईल मोस या टीमला. हा बॉल चांगला आपल्याला पाहायला भेटलाय. दर्जेदार बॉल आपण पाहू शकाल. नारायणच्या अडचणी वाढवलेल्या आहेत. इथे आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज दिनेशनं, हालांकी नारायणनं त्याच्यावरती फटकेबाजी केलेली जरूर आहे, परंतु ही हे बॅटल दमदार आहे. दमदार बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. के जी जीवदानी आणि त्यांच्या अगेन जय मसोबा मोस. क्वार्टर फायनलची ही मॅच. रोमांच, थरार, पदलालित्य, संघर्ष नाट्य, तुंबळ युद्ध, आनंदाच्या लाटा. इम्प्रोवाइज रिवतचं अस्त्र बाहेर काढलं होतं, परंतु इथे मात्र आपण पाहू शकाल हा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. आणि याचबरोबर षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 8 धावा. कोण कोणाची लावेल वाट या मॅच मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. आतापर्यंत या ठिकाणी नारायण स्वतःला सावरलेलं आहे, कारण की दुसऱ्या बाजूला दिनेशची गोलंदाजी दर्जेदार पाहायला भेटली. क्रिकेटमध्ये म्हणतात ना मित्रांनो की अच्छे गेंदों का सन्मान और बुरे गेंदों का बेहाल. परंतु नारायणनं काही चांगल्या चेंडूला देखील सन्मान दिला. काही वाईट चेंडूवरती चांगली फटकेबाजी त्यांनी केली आहे. तब्बल 2 चौकार त्यांनी देखील या ओव्हरमध्ये ठोकले आणि तब्बल 8 धावा म्हणजे सिंहाचा वाटा त्यांनी उचललेला आहे या मॅच मध्ये. अजून 12 बॉल इथे शिल्लक असतील या इनिंगचे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहू शकाल मिस्टर दर्शनीय कामगिरी इथे आता दर्शनला करावे लागेल. समोर आपण पाहू शकाल विजय, ज्याच्या बॅटमधून देखील मागील मॅच मध्ये चांगल्या धावा आल्या होत्या. तोच विजय 30 कन्सिस्टन्सी 30 लय प्राप्त करेल का, की दर्शनचं हे षटक दर्शनीय राहील का. इथे जबरदस्त फटका. ओ लाजवाब स्ट्रोक आहे. चेंडू स्क्वेअर लेग रिजन मधून विकेंड एरिया आहे. 4 धावांसाठी दर्जेदार चौकार.
थोडेसे सफल देखील झाले होते बॅटर विजय. आणि विकेंड एरिया असताना तिथे मात्र खाली जागा मिळाली आहे आणि तिथे हा चौकार वसूल केलाय. आता तिथे प्रोटेक्शन ठेवलेलं आहे त्या जागेवरती आपण विचार केला तर स्क्वेअर लेग रिजन मध्ये रोहितच्या बॅटमधून आपल्याला फटका पाहायला भेटलाय. धावफलक पोहोचलेले आहे ते म्हणजे 12 या आकड्यावरती. रोहित इन मध्ये आहे. चांगल्या लयमध्ये तो देखील आलेला आहे. दर्शनला इथे त्यांनी पहिल्याच बॉलवरती सीमा रेषेच्या बाहेर पाठवलेला आहे. चौकार दाखवलेला आहे. परंतु उरलेल्या 5 बॉलमध्ये दर्शन काय चमत्कार करेल पाहूया. रोहितसाठी इम्प्रोवाइज केलेला बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये शतरक्षक त्या ठिकाणी आहेत. ओहो, फेकण्याचा प्रयत्न होता परंतु अगदी पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये नारायण अगदी सेफ पोहोचले होते. एक धाव इथे पाहायला भेटेल. धावफलक जाऊन पोहोचलेले 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटली. अजूनही एकही विकेट इथे मात्र फेकलेला नाही मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात आणि सावध सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. अगदी प्रत्येक पाऊल फूक फूक के कदम रखे जा रहे हैं. क्वार्टर फायनल का ये मुकाबला. इथे पुन्हा शॉट टर्न केलाय. आता स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन ठेवलेलं आहे. नारायणने स्क्वेअर लेगच्या दिशेनं ज्याप्रमाणे रोहितनं फटका एक्झिक्यूट केला होता मागील बॉलवरती, परंतु नारायणनं तिथं फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित. फक्त एक धाव नारायणला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. थोड्याच वेळात आपण पाहू शकाल एकता स्पोर्ट घोडसई टीम इथे पोहोचलेली आहे. ती देखील टीम इन अॅक्शन मध्ये असेल. आज कानिपनाथ गोडसे संघानं थोडीशी निराशा पदरी टाकली परंतु कालच्या दिवसातील विजेता एकता स्पोर्ट गोडसे टीम सेमीफायनल मध्ये आहे. हा बॉल नक्कीच सनी सर वळतायत आमच्याकडे. दोन्ही हात समांतर करून सांगतायत येस इट इज अ वाईट. धावसंख्येत थोडासा भर होते व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये. 15 धावा लागलेल्या आहेत आकड्यावरती. स्कोर कार्ड इथे मात्र एकेरी दुहेरी धावाने थोडंसं हलतं आपल्याला पाहायला भेटत आहे कारण की क्वार्टर फायनलची मॅच. एका बाजूला यजमान संघ तर दुसऱ्या बाजूला पाहुणा संघ. अशी ही लढाई मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सेन्सिबल क्रिकेट आहे. या ठिकाणी हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय परंतु क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये उपस्थित. फक्त एकच धाव इथे मिळाली. चांगली गोलंदाजी सध्या तरी आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये दर्शनीय कामगिरी करत असताना फक्त धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. 8 धावा. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर तिकडे मात्र फक्त 8 धावा पाहायला भेटल्या. दर्शन सध्या तरी आतापर्यंत 8 धावा खर्च करतोय. चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल समोर नारायण. ओ नारायणसाठी बॉल पुढ्यात टाकला आणि नारायण ओहो काय दर्जेदार फिल्डिंग तिथे पाहायला भेटली. आपण पाहूया. यस पंचांना मी विचारतो आता धावा किती काढल्या. यस दोन धावा काढल्या आणि धावफलक जाऊन पोहोचलेलं आहे 18 या आकड्यावरती. दर्शन हो जबरदस्त फटका आहे. पावलांचा वापर केला. चेंडूचा वेध घेतला आणि दर्जेदार फटका कव्हर रिजनच्या बाहेर डीप मध्ये हा दर्जेदार चौकार. जास्तीचा वेळ आपण घेऊ नका विनंती असेल कारण की आपल्याकडे वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. अजून एक सेमीफायनल आपल्याला खेळवायची आहे. शेवटच्या हाणामारीचं षटक आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. निलेश भाऊ शेलार ज्यांनी मागील मॅच मध्ये 19 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये करायच्या होत्या परंतु 4च धावा त्यांनी दिल्या होत्या. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. परंतु क्रिकेटचा हा एक नियम आहे की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. ज्या खेळाडूमध्ये गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेला प्राधान्य देणं फार गरजेचं असतं आणि तसं जर केलं नाही तर कदाचित क्रिकेट मध्ये थोडीशी कुठेतरी कमतरता पाहायला भेटेल संघाच्या बाबतीमध्ये. निलेश भाऊ शेलार गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहूया. समोर रोहित आहे. रोहितच्या बॅटमधून देखील चांगल्या धावा आलेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती आहेत. बिनबाद 22 अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आणि सध्या तरी आपण पाहिले तर 11.0 ची सरासरी राखलेली आहे.
भाऊ सेलार गोलंदाजी ट्रॅकवरती व्हेरिएशन फार महत्वाचं आहे आणि सध्या तरी त्यांनी व्हेरिएशनचा चांगला फायदा केलेला आहे. हो वॉट अ बॉल आहे. काय दर्जेदार बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. ते मात्र पंच सांगतायत यस इट इज अ वाईट. लेग स्टंप त्या ठिकाणी या चेंडूला आतमध्ये हाणण्याचा प्रयत्न आहे, परंतु जास्तीचा बाहेर गेला. इथे पल्लूस खूप उडवलाय. फटका चांगला आहे. फाईनकडे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. रोहितला काही जास्तीच्या धावा मिळणार नाही. फक्त एक धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक जाऊन पोहोचेल 24 आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पुढचा बॉल कोलवटप्याचा खोदून मारलेला फटका आपल्याला पाहायला भेटतो. लॉंग ऑन दूर होते त्या ठिकाणी आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय 4 धावांसाठी. झन्नाटेदार चौकार. धावसंख्या धावफलकावरती लागलेल्या आहेत आता 28. हो इथे फटका फसलाय. नारायणचा बॉल हवेमध्ये आहे आणि मात्र चेंडू काही हातामध्ये कॅरी करता येऊ शकला नाही. दुसऱ्या बाजूला रनआउटची संधी. नॉन स्ट्राईक एंडला रोहित पळतोय आणि इथे चांगली रनिंग बिटवीन द विकेट. त्याच्या चपळाईनं हरणाच्या वेगानं या धावा इथे जमवल्या गेल्या. धावांचं महत्व जय मसोबा मोस या टीमला ठाऊक आहे. सातत्यानं आपण जर पाहिलं तर या संघाचा प्रवास या सालामध्ये आपण पाहिलं तर अगदी क्वार्टर फायनल सेमी फायनल मध्ये पोहोचण्याची मजल मारतायत, परंतु पुढे मात्र काही जात नाहीये. परंतु इथे कमबॅक होत आहे या मॅच मध्ये. इथे बॉल थोडासा दूर ठेवला. अगदी दूर बॅट या ठिकाणी दाखवून खेळण्याचा प्रयत्न होता नारायणचा. हा डॉट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आता 2 बॉल इथे मात्र शिल्लक आहेत. काय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली. ओ हो वाईट बॉल आहे. हा वाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतो. या मॅच मध्ये थोडीशी निराशा आपल्याला पाहायला भेटत आहे निलेश भाऊ सेलार यांच्या वतीनं. कारण की दडपण असतं ज्यावेळेला आपण क्वार्टर फायनल मॅच करतोय, त्यावेळेला मोठ्या मोठ्या खेळाडूवरती देखील दडपण असतं. इथे मात्र आडव्या बॅटनं फटका एक्झिक्यूट केलाय मिड विकेट रिझनला. तिकडे क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचे आलेले आहेत. फुटवर्कचा वापर झाला नाहीये. बॉल 4 धावांसाठी गेलाय चौकार. पाहूया धावसंख्येचा विचार करूया. धावफलक 35 या आकड्यावरती आहे. इथे फटका चांगला आहे एक्स्ट्रा कव्हरच्या वरून, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत, परंतु चेंडू 4 धावांसाठी हा चौकार पाहायला भेटतोय. आणि याच बरोबर पहिल्या इनिंगचा खेळ इथे झालाय समाप्त. धावफलकावरती धावा जोडल्या गेलेल्या आहेत 39 आणि 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे के जी जीवदानी या टीमला. दरम्यान आपण पाहू शकाल एकता स्पोर्ट गोडसे संघ देखील इन अँड ऍक्शन मध्ये पुढील मॅच मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. आणि गोडसेचे भरपूर काही समर्थक देखील या मॅचचा आनंद घेतील. आणि दरम्यान इथे मात्र आपण पाहिलं तर आता यजमान संघाच्या अगेन्स्ट तब्बल 40 40 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. तर कॉम्बॉक्स मध्ये आपण यस चेंडू द्यायचा आहे. चला तर आपण कॉम्बॉक्स मध्ये थोडासा परिवर्तन करूया. व्हॉइस ऑफ कोंडेरी, व्हॉइस ऑफ कल्याण, व्हॉइस ऑफ ठाणे, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होते. विश्वास केणे मी थांबतो, तुम्ही थांबू नका. ऐकत राहा, पाहत राहा क्रिकेटचा हा अद्भुतकारी सोहळा.
स्वर्गीय चंद्रकांत धुमाळ, प्रदीप संते स्मरणार्थ आयोजित जय बजरंग माऊलीपाडा चषक 2026 चा हा थरार आणि ही क्वार्टर फायनल मॅच. पुनश्च सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वॉच ऑन पहिला बॉल. ओ लोअर फुल टॉस पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक आहेत अगदी कॉर्नरच्या दिशेनं आणि इथे मात्र एकच धाव फलकावरती जोडली जाईल. जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. 40 धावा बनवायच्यात. 18 बॉलमध्ये 40 धावांची आवश्यकता असताना सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये दिनेश आणि त्याच्या सोबतीनं करणला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रोहित. हवा देखील तितकीच वेगाने वाहते. त्या अनुषंगाने संधी देखील बॅट्समनला असेल मोठे फटके मारण्याची. जो संघ जिंकेल तो संघ मानिवली पाडा चषकाच्या चमचमत्या ट्रॉफीचा हकदार बनेल. जगन मगर यांच्याकडून विकेट साठी
₹2000 कॅश प्राइज आला. परंतु इथे फटका इम्प्रोवाइज केलाय. कमालीचा फटका. क्षेत्ररक्षक थोडेसे लेझी पाहायला मिळाले आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 3 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट, also good calling between the both players. 3 runs on the board and scoreboard goes on. 4 runs on the board. Lots of no any wickets. Team KS जीवदानी मानिवली आणि आता सध्याच्या घडीला इथून मात्र मोठे फटके मारावे लागतील. एका बाजूला जय मसोबा मोज संघ त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल KS जीवदानी मानिवली संघ, निलेश भाऊ शेलार यांचा संघ मधाच्या आतमध्ये आता मात्र पाहायला मिळतोय. जो संघ इथून जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या SF1 सेमी फायनल क्रमांक 1 मध्ये फाईट करेल एकता स्पोर्ट्स घोटसे हिच्या अगेन्स्ट. वाचन गोलंदाज तयार. हो मिस्टामिंग आणि महत्वाची विकेट. फलंदाज इथे मात्र होतोय बाद. दिनेश खेळीचा अंत. दिनेश बाद. नवीन फलंदाज मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निलेश भाऊ शेलार आता स्वतः मधाच्या आतमध्ये येत आहेत. मागील मॅच मध्ये चांगला खेळ त्यांचा राहिला होता. आता इथे मात्र चांगला खेळ करावा लागेल. धावा बनवाव्या लागतील. गेम ऑन. हो बाकफुटला गेले. स्लाइस केलाय. चांगला फटका. इम्प्रोवाइज स्ट्रोक. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चेंडूवरती निलेश भाऊ शेलार यांच्या बॅट मधून पलटवार. चौकार. चौकार येतो आणि धावसंख्या धावफलकावरती 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. चला मॅच बॉल आलाय. धावसंख्या धावफलकावरती 8. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. मॅच ऑन केली आहे निलेश भाऊ शेलार यांनी. शेपाडू करून खेळलेत. बॅटची लिडिंग एज. नशिबाची साथ मिळते आणि आता इथे मात्र एक चिक्की सिंगल धावफलकावरती जोडली जाते. क्या बात आहे. प्रचंड वेगाने आली आणि एक धाव धावफलकावरती पाहायला मिळाली. धावसंख्या धावफलकावरती 9. 9 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. शेवटचा बॉल आहे या षटकातील.
टीम घोटसे देखील आता इथे सज्ज राहील सेमीफायनल साठी. शेवटचा बॉल स्ट्राईक एंडला करण. स्विच हिट केलाय करणने आणि स्विच हिट वरती इथे मात्र धावा देखील मिळतील 4. आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. आता जिंकण्यासाठी उर्वरित 12 बॉल आणि 12 मध्ये बनवायच्यात 27 धावा. 13 बनल्या पहिल्या षटकामध्ये, आता 13.50 ची सरासरी गाठायच्या. 12 बॉल 27 धावा बनवायच्या आहेत. आता या षटकामध्ये कमीत कमी 13 ते 14 धावा बनवाव्या लागतील. आणि दोन्ही बॅटर्स आता चांगल्या लय मध्ये आहेत. निलेश भाऊ शेलार यांच्या पाठमधून एक चौकार आपण पाहिला, करणच्या पाठमधून देखील एक चौकार आला. आता 12 मध्ये 27 बनवायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये करण वरती जबाबदारी. 12 बॉल 27 ची आवश्यकता. चला वेळेच्या बाबतीत थोडस आपण सहकार्य करा. 12 बॉल 27 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. ओहो फटका दमदार आणि सीमारेषेच्या बाहेर चौकार. Halo cek. Halo. Halo cek. थँक्यू. षटकार आलाय. खरं तर पहिल्याच बॉलवरती निलेश भाऊ शेलार यांच्या बॅटमधून षटकार. आता 11 बॉल आणि 11 मध्ये धावा बनवायच्यात 21. हो क्या बात आहे. कमालीची फटकेबाजी होतोय. चांगला बॉल होता, परफेक्टली यॉर्कर, त्याला ऑफ ड्राईव्ह केला. सेन्सिबल क्रिकेट. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर सिंगल घेतली आणि आता 10 बॉल 20 धाबींची आवश्यकता. कमालीचं बॅटल आहे. एका बाजूने निलेश भाऊ शेलार, जबाबदारी आपल्या खांद्यावरती के एस जीवदानी मानिवली या संघाशी घेत असताना, आणि दुसऱ्या बाजूने करण देखील. 10 बॉल 20 धाबींची आवश्यकता. हो फटका हा देखील चांगला क्षेत्ररक्षक स्पेरलेगला सज्ज असतील नारायण, आणि इथे मात्र एकच धाव घेतली. 9 बॉल 19 धाबींची आवश्यकता. सामना अजूनही बॅलन्स आहे. दिवसभरामध्ये जी मेहनत दोन्ही संघांनी केली आहे, त्या मेहनतीचं फळ मिळण्याची वेळ आता झाली आहे. जो संघ इथून जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या एका ट्रॉफीचा हकदार बनेल. 9 बॉल 19. हो फटका तर चांगला. गॅप शॉट सिलेक्शन. क्षेत्ररक्षक येतोय स्वीपर कव्हरला, आणि आता इथे मात्र एकच धाव मिळेल. आता धावसंख्या बनवायच्यात 8 बॉल 18. 8 मध्ये 18 बनवायच्यात. 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका आला, कमबॅक राहील टीम के जीवदानी मानिवली संघाचा. टीम घोटसे आपण डगआउट मध्ये राहा, कारण की बॅटर्सला असं वाटतं की तिथे खेळाडू आहे जे फिल्डिंग करणाऱ्या टीमचे. तो हो दांडी दाखवली आणि गोलंदाजाने ती दांडी दाखवली आहे. विकेटचं पतन, फलंदाज बाद. पटापट जा चला पाणी घेऊन जा. कमिटी मेंबर्स पाणी घेऊन जा.
चला मॅच ऑन करायच्या. 7 बॉल आणि 7 मध्ये आता 18 धाबींची आवश्यकता असताना गोलंदाजी ट्रॅकवरती करण सज्जे आणि आता नवीन फलंदाज मिलन माली. या बॉलवरती मोठा फटका मिलनला मारावा लागेल. मागील मॅचमध्ये एक षटकार मिलनने मारला होता. आता इथे त्याची पुनरावृत्ती करावी लागेल. 7 बॉल 7 मध्ये बनवायच्या धाबा 18. निलेश भाऊ शेलार त्याच्या सोबतीनं मिलन माली आहे आणि आता 7 बॉल 18 धाबींची आवश्यकता. हो फटका तर चांगला आहे. इनफिल्डच्या वरून एका टप्प्याला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत कणकणीत चौकार. आता समीकरण विजयाचं. 6 बॉल आणि 6 मध्ये धावा बनवायच्या 14. ते 14 धावेंची आता मात्र आवश्यकता असताना गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज मोहित. मोहित वरती जबाबदारी आहे. आणि समोर निलेश भाऊ शेलार. 6 बॉल 14 धावेंची आवश्यकता जिंकण्यासाठी मानिवली संघाला. 6 बॉल 14ची आवश्यकता. आता सूचना गोलंदाजाला दिल्या जातील कारण की आता दबाव त्याच्यावरती देखील आहे. कारण की आता 6 बॉल आणि 14 धावेंची आवश्यकता. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. टीम मोस्ट एक मॅच अजूनही शिल्लक आहे. मॅच ऑन. के एस जीवदाने मानिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट जय म्हसोबा मोस अशी फाईट. 6 बॉल 14. बिगिट तर केलाय परंतु चेंडू हवेत. आणि हो वाट कॅच. कमालीचा झेल फलंदाज बाद. आणि फलंदाज बाद झाले. आता 5 बॉल 14 धावा बनवायच्या आहेत. मोहित गोलंदाजी ट्रॅक वरती आणि नवीन फलंदाज सुमित मधाच्या आतमध्ये. 5 मध्ये 14. बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केले. पाहावं लागेल घडलंय काय मधाच्या आतमध्ये. आणि हा डॉट बॉल. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. 4 बॉल आणि आता 14 धाबींची आवश्यकता. चांगली गोलंदाजी राहिली आणि आता मात्र एकच धाव. 3 बॉल आणि 13 धाबींची आवश्यकता. 3-13 हे समीकरण. कुठल्या संघाचे 3-13 होतील कारण की आता 2 षटकार मारावे लागतील मिलनला. 3 बॉल आणि 13 धाबींची आवश्यकता. असं वाटलं होतं की इथे मात्र या धाबा बनतील
बनवायच्या होत्या 14. 6 मध्ये 14 बनवायच्या होत्या. समीकरण सोपं होतं, परंतु पहिल्याच बॉलवरती विकेट. बॅक ऑफ द हँड आणि इथे हा बॉल देखील आलाय डॉट. गतीनं बेट केलं आणि आता 3 बॉल 13 धाबींची आवश्यकता. टीम गोडसेचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या. टीम गोडसे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. 2 बॉल 13. हो, फटका इम्प्रोवाइज केलेत आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. एक बॉल आणि 9 धावेंची आवश्यकता. एखादा हिट बिमर असं काही समीकरण आलं तरच मग सामन्यामध्ये चित्र वेगळं राहील. एक बॉल 9. एखादा नो बॉल जर आला तर मग सामन्याचं चित्र वेगळं होईल या मॅच मध्ये. गोडसाई संघ जरा शांततेने पाहतोय खेळ, कारण की त्यांना माहित आहे आता आपल्याला खेळ खेळायचा आहे. फटका तर दमदार होता, परंतु आता त्याच्यावरती विजय संपादित केलं. टीम जय मसोबा मोस या संघानं मोस संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक, टफ लक के एस जीवदानी. मानिवली संघ हार्ड लक, निलेश भाऊ शेलार हार्ड लक, मिलन माली अँड ऑल टीम.